राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 18 काटोल जिल्हा नागपूर कॅम्प अमरावती या आस्थापनेवरील दिनांक 18/2024 रोजीपासून 1986 जागेकरिता सशस्त्र पोलीस भरती घेण्यात येणार असून सदर जागेकरिता एकूण 924 आवेदन अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले आहेत। सदरची भरती ही फक्त गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील उमेदवार यांच्याकरिता असून मैदानी चाचणीकरिता दिनांक 18/2024 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील 568 उमेदवार तसेच दिनांक 19 जुलै 2024ला चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील 365 उमेदवार असे एकूण 924 उमेदवार यांनी मैदानी चाचणीकरिता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती येथील कवायत मैदानावर बोलावण्यात आला आहे। सदरची पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी ही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती येथील परिसरामध्ये घेण्यात येणार असून सर्व मैदाने तसेच उपकरणे प्रमाणित करण्यात आली आहेत। सद्यस्थितीत पावसाचं वातावरण असून उमेदवारांकरिता गट मुख्यालयातील अक्षता हॉल तसेच गट मुख्यालयातील शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच सदरच्या पोलीस भरतीकरिता 30 पोलीस अधिकारी व 250 पोलीस अंमलदार यांचा भरतीस्थळी बंदोबस्त लावण्यात आला आहे। सदरची पोलीस भरती ही पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी आस्थापनेवरील सर्व अधिकारी तथा पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत। या संदर्भात सहाय्यक समादेशक यांनी अधिक माहिती दिली। आता पूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरतीची कारवाई होत आहे आणि SRP तर्फे पण 19 जूनपासून पोलीस भरतीच्या प्रक्रिया सुरू होत आहे आणि या आस्थापनावर गट 9 अमरावती ग्रुप आणि गट 18 काटोल ग्रुप हे दोन्ही गटची भरती 19 जूनपासून होत आहे। सर्वप्रथम मी गट 9 अमरावती बद्दल सांगतो, नंतर गट 18 बद्दल सांगतोय। गट 9 अमरावती ग्रुपसाठी टोटल 216 जागा आहे वेकन्सी आणि त्याच्यासाठी जवळपास अर्जदार 22,063 तेवढा अर्ज प्राप्त झालेला आहे। आणि तसेच गट 18 काटोल ग्रुपसाठी 86 पद आहे वेकन्सी आणि त्यांचे आवेदन अर्ज 924 प्राप्त झालेला आहे। तो 19 पासून एव्हरी डे 500 आणि सेकंड डे पासून हजार आम्ही कॅन्डिडेट्सला बोलावत आहे। तो जवळपास 15 जुलैपर्यंत हे भरतीच्या प्रक्रिया या गटावर होत आहे। आणि SRP मध्ये जे आपला ॲज पर नियमावली आहे ते 3 इव्हेंट्स आहे, त्याच्यामध्ये 100 मीटर्स, 5K रन आणि गोलाफेक असं 3 इव्हेंट्सच्या फिजिकल चाचणी होणार आहे। आणि दुसरा मुद्दा, या भरती दरम्यान पूर्व तयारी आमची झालेला आहे आणि एस्पेशली जे पाऊस संदर्भात पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहे आणि त्या दिवशी शक्यतो त्या दिवशीच आम्ही पूर्ण ज्या कॅन्डिडेट्सला बोलावलेलं आहे ते त्या लोकांना त्या दिवशी आम्ही भरतीच्या प्रक्रिया संपण्याचे प्रयत्न करत आहे। आणि आमच्या नोडल ऑफिसर नंबर, सर्व कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही सांगण्यात येत आहे। कोणाला काय अडचण असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकतात। थँक्यू। नो, आम्हाला SRP मध्ये फक्त पुरुषी आहे, महिला नाही आहे। नाही म्हणजे गट 18 काटोल भरती जे आहे त्याच्यामध्ये फक्त 3 जिल्ह्याच्या उमेदवारांचे समावेश असतात, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 3 जिल्ह्याच्या कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये अर्ज करू शकतात। तो त्याप्रमाणेच ते ऑनलाईनमध्ये ते अर्ज केला असावी। बट गट 9 साठी पूर्ण महाराष्ट्रभर ते अर्ज करू शकतात। फर्स्ट डे आम्ही 500 बोलावत आहे आणि सेकंड डे पासून 1000 आम्ही बोलावत आहे। तर टोटल प्रोसिजर आमची 15 जुलैला गट 9 संपत आहे, त्याच्यानंतर 17-18 असा 18 जुलैला गट 18ची ग्रुप रिक्रुटमेंट संपत आहे। येस, आमच्या गटामध्ये एक शाला आणि मंगल कार्यालय आहे, तो रात्री तिथं थांबण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे। तर लास्ट टाइम भरतीमध्ये पण आम्ही तसं व्यवस्था केलेला आहे। भरती दरम्यान होणारे मिसचीफ किंवा हे गैरप्रकार त्या अनुषंगाने पण पूर्ण खबरदारी घेतलेला आहे। आम्ही पूर्ण ACBचे कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही पब्लिसाइज केलेला आहे आणि आमच्या टीम पण आम्ही एक सर्व्हेलन्स सारखं आम्ही एखादा असा प्रकार निदर्शन येतात त्यावर तात्काळ आम्ही कारवाई करत आहे। आणि डिकॉय कोणी दुसऱ्या कॅन्डिडेटला जे प्रॉक्सी म्हणून पाठवतात ते डमी उमेदवार तसा ना पाठवण्यादृष्ट्या आम्ही त्यांची बायोमेट्रिक्स आणि त्यांची CCTV फुटेजेसमध्ये पण आम्ही त्यांचे फेशियल वगैरे आम्ही सेव्ह करून आणि त्यांच्या लेखीमध्ये जेव्हा बोलावत येत आहे तेव्हा आम्ही खात्री करून हे डमी उमेदवार दृष्ट्या पण आम्ही तयारी केलेला आहे। आमचे जवळपास 20 ऑफिसर्स आणि 250 कर्मचारी या भरती प्रक्रियामध्ये सहभाग होता। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।